नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी घनश्याम हिरवे। आज आपण सीताफळीच्या प्लॉटमध्ये आहोत। या ठिकाणी आपण सीताफळी या पिकामध्ये पहिल्यापासून केरनचं टेक्नॉलॉजी वापरलेली। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण या ठिकाणी जमिनीमधून बॉस दिलं होतं। छाटणी केल्यानंतर त्याचा परिणाम काय झाला, छाटणीमध्ये बॉस दिल्यामुळं आपण जर पाहिलं तर या ठिकाणी या पांढऱ्या मुळांचं जाळं तयार झालं, बरोबर। आता ह्या पांढऱ्या मुळांचं जाळं तयार झाल्यामुळं याचा परिणाम आपण जर झाडावरती पाहिला तर 100% ठिकाणी फूट चांगली निघाली आणि प्रचंड अशी कळी सेटिंग झालेली। कळी सेटिंगसाठी आपण फवारणीच्या माध्यमातून बॉप आणि लॅमिऑनची फवारणी घेतलेली आहे आणि त्याच्यामुळे सेटिंग चांगली झाली। आणि सेटिंग नंतर आता या स्टेजला या ठिकाणी फर्टिकेशनचे डोसेस चालू आहेत साहेबांचे, बरोबर। खताचे आता मॅनेजमेंटमध्ये एक डोस त्यांनी टाकलेला आहे। खताचा डोस बरोबर आता याच्यावरती बॉस आणि त्यामध्ये स्लरी आहे सरांकडे, ते स्लरी आणि बॉस एकत्रित या ठिकाणी देणार आहेत। बॉप आणि लॅमिऑनचा पुन्हा एक साईजसाठी फवारणी होणार आहे। त्याचबरोबर या स्टेजला, मुख्य स्टेजला सीताफळी पिकामध्ये एक समस्या असते ती म्हणजे मिलीबगची। आता यासाठी आपल्या केरन कंपनीचं इकॉन आणि बी केअर याची एकत्रितरित्या सीताफळीच्या प्लॉटवरती फवारणी घेणार आहोत। त्यामुळे मिलीबग पूर्णपणे कंट्रोलमध्ये राहणार आहे। म्हणजे आपल्याला असं जर मॅनेजमेंट आपण या पिकामध्ये ठेवलं तर खूप चांगलं उत्पादन आपल्याला या ठिकाणी मिळू शकतं। आणि सरांनी हा प्लॉट पूर्णपणे चांगल्या पद्धतीने डेव्हलप केलेला आहे। धन्यवाद।